इथे विकास करायचा आहे, मालवणचा विकास करायचा आहे। इथे तरुण मुलं मुली जे बेरोजगार आहेत त्यांचा विकास करायचा आहे। हा कुठल्या पक्षाचा विकास नाही आहे। आम्हाला पहिल्यांदा दत्ता सामंत यांनी विचारलं होतं, फक्त आम्ही गेलो नाही, तिथे इगो दुखावला गेला त्यांचा आणि त्यामुळे त्यांनी जे काही राजकारण ह्याच्यापुढे केलेलं आहे ते आम्ही फक्त सहन करतोय आणि नवऱ्याला मी पाठिंबा देते आणि आता जे कोणी इच्छुक उमेदवार उभे राहिले आहेत त्यांना मी शुभेच्छा देते। या मालवणचा विकास होऊ दे, अजून होऊ दे। इथे मी आतापर्यंत असं मला वाटत होतं की दहशतवाद नाही आहे, पण आता मला असं वाटायला लागलं की खरोखरच दहशतवादाला आता सुरुवात होत आहे। कुठलाही कार्यकर्ता हा कधीही उदरनिर्वाह करण्यासाठी सक्षम असतो, तो सक्षम होतोच, परंतु त्या कार्यकर्त्याला राजकारणासाठी सगळ्या गोष्टी सोडाव्या लागतात। मग ते संसार असू दे, मुलं असू दे किंवा बिझनेस असू दे। आतापर्यंत जो कोणी सच्चा कार्यकर्ता आहे तो पायाखालीच गेलेला आहे आणि मी हे सत्य सांगते, मी सगळ्यांचा आदर करते, सगळ्यांना रिस्पेक्ट देते। फक्त मालवणचा विकास व्हावा ही एकच इच्छा होती आणि सेवा करावी। माझे सासरे सुबोधराव आचरेकर यांचा वसा होता, त्यांचे वडील, आमची घराणेशाही, आम्ही कसेही वागलो नाही। माझा पुतणा किंवा माझी मुलं ही प्रत्येकाला रिस्पेक्ट देऊनच वागली, त्यामुळे घराणेशाहीचा संबंध कुठेही येत नाही। जय श्रीराम।